वेलकम टू लय भारी रेसिपीज चॅनल. तर आज आपण बनवतोय साबुदाणा वडा. यासाठी मी या साईजच्या वाटीने 3 वाटी साबुदाणा घेतलाय आणि तो रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलाय. त्याच वाटीने मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलाय आणि 3 लहान ते मध्यम आकाराचे बटाटे उकळून घेतलेत. आता इथे मी एका परातीमध्ये भिजलेला साबुदाणा घेतलाय. त्यामध्ये बटाटे कुचकरून घेतलेत. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलाय. थोडी जिरं घातली आहे आणि आता मी इथे लाल मिरची पावडर घालणार आहे. ही माझ्याकडची लाल मिरची पावडर फार तिखट नाही आहे, त्यामुळे मी इथे 2 चमचे घालते. तर आपण आपल्या आवडीनुसार लाल मिरची घालू शकतो. त्यानंतर मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि हे छान सगळं एकजीव करून घेते. तर हे पीठ मळताना मी इथे यामध्ये थोडं पाणी घालणार आहे. पाणी घालून थोडं मळणार आहे, त्याला छान मळून घेणार. चांगलं मळून झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराचे याचे गोळे करून घ्यायचे आहेत वडे करण्यासाठी. त्यासाठी हाताला थोडं पाणी लावून घेऊया, म्हणजे ते हाताला चिकटणार नाही. असा गोल वडा फिरवून दाबून घेऊन वड्याचा आकार त्याला द्यायचा. तसेच बाकीचे वडेही करून घेऊ. या मापामध्ये साधारण 22 ते 25 वडे बनतील. आणि तेल आता आपण छान तापवून घेऊया तळण्यासाठी. छान तापलं की मग एक एक करून वडा तळून घेऊया. तेल एकदा छान तापलं की आपण गॅसची आच कमी करूया. मध्यम ते कमी आचेवरती वडे छान तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतून पण कच्चे राहत नाहीत. तर अशा प्रकारे वडे केल्याने ते चिवट पण होत नाहीत, आतून छान मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असे आपले वडे तयार होतील. आणि हे वडे खाण्यासाठी तयार आहेत.